राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोयाबीनच्या हमीभाव खरेदीची माहिती विधानसभेत दिली। राज्यात मागील 15 वर्षात रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। राज्यात एकूण 586 सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केलेत। त्यामध्ये नाफेडचे 417 आणि NCCFच्या 169 खरेदी केंद्रांचा समावेश आहे। राज्यात 1,89,449 टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आली असा दावा फडणवीसांनी केलाय। परंतु राज्यात मात्र सोयाबीनच्या एकूण खरेदी उद्दिष्टाच्या केवळ 13.40% सोयाबीनची हमीभाव खरेदी करण्यात आली आहे। अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय नवीन व नवकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं। मान्यवरांच्या हस्ते महाऊर्जाच्या महासंचालिका डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी पुरस्कार स्वीकारला। शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या सौर कृषी पंपाच्या कुसुम योजनेअंतर्गत देशात सर्वाधिक म्हणजेच 1,63,906 कृषी पंप बसवण्याचं उल्लेखनीय काम महाऊर्जा विभागाने केलंय। जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नाफेडच्या 15 खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत नाफेडकडून 27,55,35 क्विंटल सोयाबीनची नाफेडकडून खरेदी करण्यात आली असून नाफेडकडून सद्यस्थितीत सोयाबीनला 4,892 प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने नाफेड केंद्रांवर दाखल होत असून आतापर्यंत 14,923 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे। देशातील बाजारपेठांमध्ये नवीन खरीप कांद्यांची आवक वाढल्याने क्विंटल मागे 2,000 रुपयांपर्यंत दरात घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लासलगाव बाजार समितीत पहिल्या सत्रात कांद्याचे लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केलाय। मात्र दुपारच्या सत्रात लिलाव पूर्वतः सुरू करण्यात आलाय। ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झालेत। ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये दर जाहीर करावा, तोडणी वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, पुणे सोलापूरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहीर करावा अशी मागणी यावेळी संघटनांनी केली आहे। त्यावर कारखानदारांनी ऊस दराबाबत आपली भूमिका स्पष्ट करूनच सोमवारी म्हणजे तारीख 23 डिसेंबरला बैठकीला यावं अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। अमेरिकेतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 40,000 कोटी रुपये इतकं अनुदान दिलं जातं। त्यामुळेच अमेरिकेतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरातील तुटीच्या परिणामी होणाऱ्या नुकसानाची भरपाई करणं शक्य होतं। मात्र इतर देशातील शेतकऱ्यांसाठी ही स्थिती पोषक नसल्याने हे अनुदान रद्द करण्यासाठी अमेरिकेकडे भूमिका मांडावी अशी मागणीचं पत्र शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। देशातील साखरेचे किमान विक्री दर कमी ठेवल्यामुळे तोट्यात जाणाऱ्या साखर उद्योगाची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते। त्यामुळे केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा असा मुद्दा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मांडलाय। अडचणीत आलेल्या साखर उद्योगाने ही बाब श्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिली। तसंच याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं साकडं देखील घातलं। त्यामुळे श्री पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना व्यक्तिगत पत्र लिहिले। नेट झिरो साध्य करण्यासाठी न्याय संक्रमण सार्क क्षेत्रामधील बांबूची भूमिका या विषयावर द व्हेंचर सरोवर पोर्टिको नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। फाउंडेशन फॉर MSME क्लस्टर्स तसेच सार्क डेव्हलपमेंट फंड यांच्या सहकार्याने या परिषदेत बांबूच्या सहाय्याने शाश्वत विकास व नेट झिरो भविष्यात कसं योगदान देता येईल यावर चर्चा करण्यात आली।